Greetings of the day. So in previous lecture we will discuss the types of supports, then types of beams and types of load. So in today's lecture we will discuss about the what is meant by shear force and bending moment and how to plot the shear force and bending moment diagram. So let's start from the definitions of the shear force. So shear force is the shear force at any sections of the beam is the algebraic sum of all the vertical forces acting on the either side of the sections of a beams. So what is meant by that? So shear force is nothing but the summation of all the vertical forces towards left or right of the section. Means what? जर बीमवरती मोर दॅन दोनपेक्षा जास्त जर फोर्सेस वर्टिकल फोर्सेस जर ॲक्ट होत असतील तर शिअर फोर्स म्हणजेच काय असणार आहे, त्या बीमवरती जे काही लोडिंग अप्लाय झालेले आहेत त्या लोडिंगची समेशन्स, अल्जेब्रिक समेशन्स अकॉर्डिंग टू दी साइन कन्व्हेन्शन्स, त्यानुसार त्या फोर्सेसची समेशन्स म्हणजेच त्या पॉईंटचा तो शिअर फोर्स झाला. ओके, सो साइन कन्व्हेन्शन्स फॉर दी शिअर फोर्स या ठिकाणी तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात. वेन फोर्स इज towards the right of the sections downward, then sign conventions for that particular force is positive. किंवा मग असंही म्हणू शकतात तुम्ही, जर सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स अपवर्ड जात असेल आणि राईट साईडचा फोर्स जर डाऊनवर्ड जात असेल तर तो झाला पॉझिटिव्ह, लाईक दिस. आणि त्याच्या अपोजिट जर असेल, दॅट इज सेक्शनच्या एक्स सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर डाऊनवर्ड असेल आणि राईट साईडचा फोर्स जर अपवर्ड असेल तर ते साइन कन्व्हेन्शन झालं निगेटिव्ह. सर असे हे साइन कन्व्हेन्शन्स अल्जेब्रिक समेशन्स करताना शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्समध्ये आपल्याला यूज करायचे आहेत. त्यानंतर बेंडिंग मुवमेंट. बेंडिंग मुवमेंट ॲट एनी सेक्शन्स ऑफ अ बीम इज the algebraic sum of all the moment of vertical forces acting on the either side of the sections. like shear force म्हणजेच काय, जर कुठल्याही बीमवरती एखादा सेक्शन्स आपण कन्सिडर्ड केला आणि त्या सेक्शनच्या लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जेवढे काही फोर्सेस ॲक्ट झालेले आहेत त्या फोर्सेसचा मूवमेंट, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी मुवमेंट्स, त्या सर्व फोर्सेसचे जे काही मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंटची अल्जेब्रिक सम जर केलीत आपण तर तो होईल त्या पॉईंटचा बेंडिंग मुवमेंट. आणि साइन कन्व्हेन्शन्स आहेत बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशनसाठी. तर या ठिकाणी बघा, सॅगिंग जर बेंडिंग मुवमेंट असेल तर पॉझिटिव्ह लाईक दॅट, आणि निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट हॉकिंग बेंडिंग मुवमेंट जर असेल तर निगेटिव्ह. सो सॅगिंग कशाला म्हणायचं, जर सेक्शन एक्स कन्सिडर केला आपण आणि त्या एक्स सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर क्लॉकवाईज असेल आणि राईट साईडचा फोर्स जर अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला सॅगिंग म्हणायचं आणि त्याला पॉझिटिव्ह हे साइन कन्व्हेन्शन्स आपण यूज करणार आहोत. तसंच त्याच्या रिव्हर्स, जर एक्स सेक्शन आपण कन्सिडर केला, त्याच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर अँटी क्लॉकवाईज असेल आणि राईट साईडचा फोर्स जर क्लॉकवाईज असेल तर त्याला हॉगिंग म्हणायचे आणि त्यासाठी साइन कन्व्हेन्शन्स असणार आहेत निगेटिव्ह. सर हे झाले साइन कन्व्हेन्शन्स फॉर शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. देन व्हॉट इज मीन बाय शिअर फोर्स डायग्राम. शिअर फोर्स डायग्राम इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ शिअर फोर्सेस ॲट एव्हरी सेक्शन्स ऑफ द बीम. म्हणजे शिअर फोर्सेसचं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं आपण, डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं आपण शिअर फोर्सचं तर त्याला म्हणायचे शिअर फोर्स डायग्राम. मग शिअर फोर्स डायग्राम काय शो करेल तर प्रत्येक पॉईंटचा शिअर फोर्स व्हेरिएशन्स जसं असेल तशी त्या डायग्राम व्हेरी होत जाते.
मग त्याचं व्हेरिएशन्स कुठल्या प्रकारचं असेल, कुठल्या टाईप्स ऑफ लोडिंगसाठी किंवा कुठल्या टाईप्स ऑफ सपोर्टसाठी कसं असेल ते आपण डिटेल्स हाऊ टू प्लॉट दी शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम याचे काही रूल्स आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघणारच आहोत. सेकंड पॉईंट बघा यामध्ये, द सेक्शन्स ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साइन इज द पॉईंट वेअर द शिअर फोर्स इज झिरो, हेन्स इट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ झिरो शिअर अँड ॲट धिस पॉईंट बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम. काय सांगतोय, ज्या पॉईंटवरती शिअर फोर्स हा साईन चेंज करत असेल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होत असेल किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होत असेल, म्हणजेच ज्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू ही झिरो असेल त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट हा मॅक्सिमम असणार आहे. आणि मेन शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम प्लॉट करताना हा थर्ड पॉईंट खूप महत्त्वाचा कन्सिडर करायचा आहे. आपल्याला काय बघा, नॉर्मली पॉझिटिव्ह शिअर फोर्स इज प्लॉटेड अबव दी बेस लाईन अँड निगेटिव्ह शिअर फोर्स प्लॉटेड बिलो दी बेस लाईन्स. सो शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम प्लॉट करताना आपण एक बेस लाईन ॲज्युम करत असतो, रेफरन्स लाईन, आणि त्या विथ रिस्पेक्ट टू दॅट रेफरन्स लाईन आपण शिअर फोर्सचं व्हेरिएशन्स प्लॉट करत असतो. जर शिअर फोर्सची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन्स आपण बघितलं, पॉझिटिव्ह असेल तर त्या बेसलाईनच्या वरती व्हॅल्यू प्लॉट करायची तर आपल्याला, आणि निगेटिव्ह जर असेल तर त्या बेसलाईनच्या बिलो प्लॉट करायची. देन बेंडिंग मोमेंट डायग्राम. The bending moment diagram is the graphical representation of bending moment at every sections of the beam. म्हणजे बेंडिंग मोमेंट डायग्राम काय असणार आहे, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ बेंडिंग मोमेंट. जसं की शिअर फोर्स डायग्राम हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ शिअर फोर्सचं व्हेरिएशन्स शो करत होता तो शिअर फोर्स डायग्राम, तसंच बेंडिंग मोमेंट डायग्राम काय शो करणार आहेत, तर बेंडिंग मोमेंटचं व्हेरिएशन्स अकॉर्डिंग टू पॉईंट्स, कोणत्या डिस्टन्सवरती किती बेंडिंग मोमेंट फ्रॉम दी सपोर्ट्स असणार आहेत ते व्हेरिएशन्स ही बेंडिंग मोमेंट डायग्राम शो करणार आहेत. द बेंडिंग मोमेंट ॲट विच बेंडिंग मोमेंट चेंजेस इट्स साइन, द सेक्शन्स ॲट विच बेंडिंग मोमेंट चेंजेस इट्स साइन विथ रिस्पेक्ट टू बेस लाईन इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर और पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन्स अँड ॲट धिस पॉईंट बेंडिंग मोमेंट इज झिरो. जसं की आपण शिअर फोर्स डायग्राममध्ये बघितलं, ज्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम साईन चेंजेस करत होते, म्हणजे झिरो शिअर फोर्स ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट हा मॅक्सिमम होता. आणि या बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट डायग्राम साईन चेंज करत असेल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तर त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट हा ऑब्वियसली काय असणार आहे, झिरो असणार आहेत. आणि त्या पॉईंटला काय म्हणायचं आहे, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर किंवा पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन्स. जनरली हा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आणि पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन हे पॉईंट जो आहे तो आपल्याला ओव्हरहँग बीममध्ये जनरली बघायला भेटतात मॅक्सिमम. थर्ड पॉईंट बघा, नॉर्मली पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट इज प्लॉटेड अबव दी बेसलाईन अँड निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट बिलो दी बेसलाईन लाईक शिअर फोर्स डायग्राम. दोघांमध्ये सेम पॉझिटिव्ह अबव दी बेसलाईन आणि निगेटिव्ह बिलो दी बेसलाईन आपल्याला प्लॉट करायचे आहेत. देन रूल्स टू ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा रूल्स आहेत जे की शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम प्लॉट करताना ड्रॉ करताना आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट बेसिक रूल्स बघा, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट आर प्लॉटेड अबव दी बेसलाईन अँड दिअर निगेटिव्ह व्हॅल्यू आर बिलो दी बेसलाईन, जो की आपण आत्ताच बघितला. जर समजा एखादी जर आपण रेफरन्स लाईन कन्सिडर केली लाईक धिस, ही रेफरन्स लाईन असेल, जर तुमची पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर असेल बेंडिंग मुवमेंटची तर ती या पॉझिटिव्ह व्हॅल्यू बेसलाईनच्या वरती प्लॉट करणार आहेत. जसं की समजा अशी तुमची शिअर फोर्स डायग्राम जात असेल तर, आणि जर निगेटिव्ह असेल तर ती या बेसलाईनच्या खाली ड्रॉ करणार आहेत आपण, तो लाईक दिस. तर असं आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट जे आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. देन सेकंड पॉईंट, इफ देर इज नो लोडिंग बिटवीन एनी टू सेक्शन्स the magnitude of shear force will not change between the given vertical loads and shear force will be horizontals. काय सांगतात बघा, जर बीमवरती लोडिंग नसेल, जर दोन पॉईंटमध्ये बीमवरती लोडिंग नसेल तर त्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू ही चेंज होणार नाहीत, कॉन्स्टंट राहणार आहेत. आणि त्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम ही स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. म्हणजे जर समजा तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केलं
So here this is the simply supported beam and दिस वन इज दी पॉईंट लोड. सो या दोघं पॉईंटमध्ये जर लोडिंग नाही आहेत तर या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू ही स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. ओके, सो लाईक दिस या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंट बघा, इफ देर इज अ व्हर्टिकल लोड और व्हर्टिकल रिॲक्शन्स ॲट एनी सेक्शन्स, if there is a vertical load or vertical reactions at any sections, the shear force at a section will suddenly increase or decrease depending on the direction of vertical force. जर बीमवरती वर्टिकल फोर्स किंवा रिॲक्शन्स असेल तर त्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू येत ती काय होणार आहेत, सडनली इंक्रीज किंवा डिक्रीज होणार आहेत अकॉर्डिंग टू दी डायरेक्शन्स ऑफ लोड. लोडची डायरेक्शन जशी असेल तर त्या डायरेक्शननुसार त्या शिअर फोर्सची व्हॅल्यू ती इंक्रीज किंवा डिक्रीज सडनली होणार आहेत. जर लोडिंग नसेल तर स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन, आणि जर त्या ठिकाणी पॉईंट लोड किंवा रिॲक्शन्स असेल तर त्या ठिकाणी सडनली इंक्रीज किंवा डिक्रीज म्हणजे वर्टिकल लाईन येणार आहे तुमची शिअर फोर्स डायग्राममध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट, द व्हेरिएशन ऑफ शिअर फोर्स इज अ हॉरिझॉन्टल लाईन फॉर वर्टिकल लोड्स पॉईंट लोड दॅट इज, and it is inclined straight line for uniformly distributed load between the sections. जर त्या ठिकाणी पॉईंट लोड असेल तर त्या ठिकाणी शिअर फोर्सचं व्हेरिएशन्स हे कसं असणार आहेत, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन असणार आहेत. आणि जर त्या ठिकाणी युडियल्स असेल तर त्या ठिकाणी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर असेल, आपण टाईप्स ऑफ लोडमध्ये बघितलेत, तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर असेल त्या ठिकाणी बीमवरती तर त्या ठिकाणी शिअर फोर्सचं व्हेरिएशन हे स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन येणार आहेत, म्हणजे लिनियर व्हेरिएशन्स असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, व्हेरिएशन्स ऑफ बेंडिंग मुवमेंट इज अ स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन बिटवीन एनी सेक्शन्स हॅविंग वर्टिकल लोड्स अँड इट इज पॅराबोलिक फॉर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. जर बीमवरती पॉईंट लोड असेल, जर बीमवरती युडियल असेल तर त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट डायग्राममध्ये त्याचं व्हेरिएशन्स कसं असणार आहे, स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन फॉर दी पॉईंट लोड्स किंवा वर्टिकल लोड्स, आणि युडियलसाठी पॅराबोलिक व्हेरिएशन्स असणार आहेत. आपण ज्यावेळेस डिटेल डायग्राम प्लॉट करणार आहोत त्यावेळेस हे रूल्स बघणारच आहोत वन बाय वन कसे अप्लाय करायचे, परंतु सध्या फक्त एक गो थ्रू दॅट. सो आपल्याला डायग्राम प्लॉट करताना लक्षात येईल कुठल्या टाईपचा रूल्स कुठल्या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. सो स्ट्रेट वर्टिकल लोड जर असेल, तुमचे पॉईंट लोड जर असतील तर त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट व्हेरिएशन्समध्ये त्याचं स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन येईल, आणि जर युडियल असेल तर पॅराबोलिक लाईन येईल. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, बेंडिंग मुवमेंट ॲट टू सपोर्ट्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम इज 0. जर बीमवरती सिम्पल सपोर्ट्स असेल तर त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट किती असणार आहेत, 0 असणार आहे. कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू 0 कन्सिडर करायची. देन बेंडिंग मुवमेंट ॲट फ्री एंड ऑफ कॅन्टिलिव्हर इज ऑल्सो 0. जर फ्री एंड आपण कॅन्टिलिव्हर बीममध्ये बघितलेत, वन एंड इज फिक्स अँड अदर इज फ्री, तर त्या फ्री एंडला काय आहेत, बेंडिंग मुवमेंट हा 0 असणार आहेत. देन बेंडिंग मुवमेंट ॲट फ्री एंड ऑफ ओव्हरहँग बीम इज ऑल्सो 0. ज्या ज्या ठिकाणी फ्री एंड असणार आहेत बीममध्ये त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट हा 0 असणार आहे, सिम्पल सपोर्टला आणि फ्री एंडला. तर हे झाले रूल्स टू ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. त्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं आहे, हे एक पॉईंट आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राममध्ये प्लॉट करावं लागतात, आणि त्या प्लॉटचे लोकेशन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतं, म्हणजे बीमवरती कुठल्या पोझिशन्सला तो पॉईंट क्रिएट झालेला आहे. सो पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर याला PCS, P सफिक्स CS या नोटेशन्सने डेनोट करतो आपण. द पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस लाईन इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. असा पॉईंट की ज्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम हे साईन चेंजेस करतं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, दॅट इज ज्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू ही 0 मधनं पास होते, परंतु इन्क्लाइंड पोझिशननं पास व्हायला हवेत,
तर त्या पॉईंटला म्हणायचे आहेत पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आणि ॲट द पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर दी शिअर फोर्स इज 0 अँड बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम. हा पॉईंट आपण अगोदरच बघितला आहे. द पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर इज अकर्स इन शिअर फोर्स डायग्राम. हा पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर कोणत्या डायग्राममध्ये अकर्स होतो? शिअर फोर्स डायग्राम. कारण की शिअर फोर्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पास व्हायला हवा, त्यावेळेस त्या ठिकाणी जो पॉईंट क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो? पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. Then point of contra flexure, the point at which bending moment changes its sign, that is from positive to negative or negative to positive with respect to baseline, is called as point of contra flexure. जर बेंडिंग मुवमेंट डायग्राम ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर चेंज होत असेल साईन त्याचं, तर त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. आणि त्या पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चरला बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू ही 0 असते. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर इज अकर्स इन बेंडिंग मोमेंट डायग्राम. हा पॉईंट कुठल्या डायग्राममध्ये अकर्स होतो? तर बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये अकर्स होत असतो. देन नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट टाईपचे प्रॉब्लेम चालू करणार आहोत या शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट चॅप्टरमध्ये. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहेत मग शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँग बीम या 3 टाईपच्या बीम्स आपल्याला ॲनालिसिस करायचे रिलेटेड टू शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. या 3 टाईपच्या बीमसाठी आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट जे ते प्लॉट करायचे आहेत विथ रिस्पेक्ट टू व्हेरियस लोडिंग कंडिशन्स ऑल्सो, पॉईंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, या सर्वांसाठी आपल्याला. सो नेक्स्ट लेक्चरला आपण या टाईप फर्स्टवरती न्यूमरिकल स्टार्ट करूया. ओके, आय होप यू विल बी अंडरस्टँड दिस कंटेंट. ओके, थँक यू व्हेरी मच.